मुंबईच्या कांदिवली विभागामध्ये भाजपतर्फे अर्थसंकल्पाच्या विश्लेषणाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री पियुष गोयल हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत। मात्र हा कार्यक्रम आणि एकूणच हा जो देशाचा अर्थसंकल्प आहे तो लोकांची दिशाभूल करणारा आहे अशा प्रकारचा आरोप करत संभाजी ब्रिगेडने हा कार्यक्रमच्या ठिकाणी आंदोलन करण्याचा इशारा दिलेला होता। मात्र संभाजी ब्रिगेडच्या या विभागातील सर्व जे कार्यकर्ते आहेत, प्रवक्ते आहेत, प्रतिनिधी आहेत त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आणि मी सध्या ज्या ठिकाणी उभा आहे आपण बघितलं तर या रघुलीला मॉलच्या 4थ्या मजल्यावर हा अर्थसंकल्प 2024-25च्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। भाजपचे अनेक नेते या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। या रघुलीला मॉलच्या बाहेर संपूर्णपणे पोलीस छावणीचं रूप आपल्याला आलेलं पाहायला मिळतं आहे। संभाजी ब्रिगेडने या संदर्भात पोलिसांना पत्र दिलेलं होतं की हा अर्थसंकल्प जो आहे तो लोकांची दिशाभूल करणारा आहे आणि हा जो विश्लेषणाचा कार्यक्रम ठेवलेला आहे त्याच्यामुळे लोकांची दिशाभूल होते आहे आणि या सगळ्यांचा निषेध करण्यासाठी संभाजी ब्रिगेड या ठिकाणी त्यांचे पदाधिकारी दाखल होणार होते, हे आंदोलन होणार होतं। मात्र पोलिसांनी या सगळ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर मोठा पोलीस फौजफाटा जो आहे तो कोणत्याही प्रकारे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। कॅमेरा पर्सन हेमंत कदमसह प्रशांत बडे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।